जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। शहरापासून मराठवाडा कृषी विद्यापीठाने जाहिरात काढलेली आहे, परंतु आणखी लवकर भरतीची प्रक्रिया शासनाने केली नाही। महाराष्ट्रातील 4 कृषी विद्यापीठे आहेत, 3 कृषी विद्यापीठाची प्रक्रिया झालेली आहे, परंतु मराठवाडा कृषी विद्यापीठाच्याच प्रशासनानं याच्यामध्ये गांभीर्यानं लक्ष न देता वारंवार लवकर भरतीची प्रक्रिया लांबण्यात येत आहे। त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला धरणे आंदोलनाला आणि प्रकल्पग्रस्त कृषी समितीच्या वतीनं सर्वजण चंद्रा बनसा सायळा खानापूर येथील लोक आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। दुसरी महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विविध विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कंत्राटी कामगार रोजंदारीवर काम करत आहेत। कामगार कायद्याप्रमाणे या ठिकाणी त्यांना किमान वेतनासह भत्ता विशेष भत्ता देणं बंधनकारक आहे। बाजूच्याच व्हेटरनरी कॉलेजला जवळपास 17,000 पेमेंट आहे कंत्राटी मजुराला आणि अकुशल मजुराला 15,000 रुपये आहे। आम्ही अनेक वेळा संघटनेच्या वतीनं आणि कामगारांच्या वतीनं सुद्धा विद्यापीठ प्रशासनाला अनेक वेळा रोजंदारीच्या वाढीच्या संदर्भानं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे, कोणी चर्चा केलेली, अनेक वेळा विद्यापीठ प्रशासनासंग आमच्या बैठका झालेल्या आहेत, परंतु आम्हाला आश्वासनाच्या पलीकडे कुठल्याही प्रकारचं काही या ठिकाणी मिळाले नाही, त्याबद्दल काही सांगितलं नाही। म्हणून आम्ही आज 14 जुलैपासून आम्ही प्रकल्पग्रस्त कृती समिती प्रकल्पग्रस्त नौकर भरतीची प्रक्रिया तात्काळ करून प्रकल्पग्रस्त उमेदवारांना नोकरी तात्काळ सामावून घेण्यात यावं। या अगोदर सुद्धा आपण उपोषण बसले होते, अनेक वेळा त्या टायमाला सुद्धा परीक्षेच्या तारखा काही जाहीर झाल्या नव्हत्या। अजिबात फक्त जाहिरातच झाली आणि वारंवार या ठिकाणी जाहिरातीची उमेदवारी अर्ज भरण्याची या ठिकाणी मुदतवाढ देण्यात येत आहे। प्रकल्पग्रस्त कृती समितीचं आमचं म्हणणं एवढंच आहे की वारंवार तुम्ही मुदतवाढ न देता या ठिकाणी प्रकल्पग्रस्त नौकर भरतीची प्रक्रिया तात्काळ करून प्रकल्पग्रस्त उमेदवारांना या ठिकाणी नोकरी सामावून घेण्याची किती लाभार्थी आमचे जवळपास 300 ते 400च्या अंदाजे देखील काय सांगता आले, पण अंदाजे 300 ते 400च्या जवळपास उमेदवार आहेत। त्यांना सर्वांनाच या ठिकाणी सामावून घ्यावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि विद्यापीठ प्रशासनाने या ठिकाणी आमचा गांभीर्याने हे विषय घेऊन आम्हाला या ठिकाणी जास्त दिवस उपोषणाला आंदोलन करण्याची येऊ देऊ नये, एवढीच आमची या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाला मागणी आहे। या उलट विद्यापीठ प्रशासनानं कुठल्याही प्रकारची जर आमची गांभीर्याने दखल या ठिकाणी घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी प्रकल्पग्रस्त कृती समिती आणि कामगार संघटनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडून होणाऱ्या परिणामास विद्यापीठ प्रशासन या ठिकाणी जबाबदार आहे। या अगोदर सुद्धा आपण इशारा दिला होता, परंतु आम्हाला वारंवार या ठिकाणी आश्वासन मिळत आहे। बरं, विद्यापीठमध्ये सर्व कुलगुरू आहेत, तर या तुमच्या प्रश्नावर त्यांचा अधिकार आहे का हा प्रश्न इथल्या इथं सोडवण्याचा किंवा त्यांच्या वरिष्ठापर्यंत जाण्याची वेळ येणार आहे? खऱ्या अर्थानं आम्हाला वरच्या लेवलवर शासनाकडे आम्हाला कुठली आमची मागणी नाही किंवा त्या पातळीवरचा आमचा विषयच नाही। हा खऱ्या अर्थानं कुलगुरू विद्यापीठाचे मालक आहेत आणि विद्यापीठ कुलगुरू या नात्यानं त्यांना जवळपास सर्वच अधिकार आहेत, परंतु त्यांनी जे काही कायद्याच्या चौकटीमध्ये जे काय बसतं आहे त्या कायद्याच्या चौकटीपासून कामगारांचा वेतनवाढीचा विषय असो किंवा मग ते प्रकल्पग्रस्त नोकर भरतीचा विषय, त्याच्यात त्याने जातीनं या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणी काय जे त्रुटी वगैरे असतात, काय अडचणी असतात प्रशासनाच्या, त्या प्रकल्पग्रस्त कृती समितीसोबत बसावं, कामगार संघटनेसोबत बसावं आणि त्या बाबतीमध्ये त्याने योग्य तो निर्णय घेऊन चर्चेतून विषय निकाली काढावा, एवढीच आमची मागणी आहे। हो, काय सांगाल? त्याच्या अगोदर सुद्धा आपण या ठिकाणी वारंवार आपलं आंदोलन करत आहे, काय सांगाल? केले जात आहे, पण विद्यापीठ प्रशासन जाणीवपूर्वक प्रकल्पग्रस्तांना डावलण्याचा प्रयत्न करत आहे। तिन्ही विद्यापीठाच्या भरत्या पण झालेल्या आहेत, राहुरीचे आदेश पण प्रकल्पग्रस्तांना मिळाले, पण आपलं विद्यापीठ जाणीवपूर्वक सारखी मुदतवाढ देत आहे, म्हणजे आदेशचं पालन पोषण करत नाही करत। राहुरीहून तुम्हाला आदेश आलेत का कॉन्ट्रॅक्टरी लोकांचा विचार करा म्हणून? हो, मागच्या आंदोलनाच्या स्वरूपाने हो आले।
तर इथं अंमलबजावणी होत नाही. हा अंमलबजावणी होत नाही आणि कंत्राटी तत्वावर जे लोक सध्याचे जे कुलगुरू आहे हा यांच्या कर्तव्यामध्ये आपला हा कितवा उपोषण आहे का प्रत्येक वेळेस कुलगुरू बदलत गेले? नाही, तुमचे आमचं उपोषण जे गुरु सातत्यानं साहेब आले होत तसं आहे. आमचं हे 4थं उपोषण आहे. याच कुलगुरूच्या ह्याच्या हा. तर आतापर्यंत मार्गी लागला कोणताही त्यांना प्रश्न आमचा मार्गी लावलेला नाही. ते वेळ काढूपणा करत आहेत, त्यांचे कमी दिवस राहिलेले इथं, त्याच्यामुळं ते नोव्हेंबरपर्यंत कसा आपला वेळ निघून जाईल याचीच वाट पाहत आहेत का की आम्हाला असं वाटायला आहे. मला सांगा, निर्देशनात आलं. प्रकल्पग्रस्त 300 ते 250 महाराष्ट्र जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून.